कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आराम कर तू, बरं वाटेल तुला। अखिल, तू प्लीज माझ्याजवळ बस ना, मला खूप एकटं वाटतंय रे। मला खूप गिल्टी पण वाटतंय अखिल, पप्पा अशी वागेल असं मला वाटलंच नव्हतं। मम्मा खूप चुकीचं वागली। तनु तनु तू तू शांत हो, तू शांत हो। मला कळतंय हे सगळं खूप हेवी आहे, पण प्लीज तू या सगळ्याचा त्रास नको करून घेऊस। तू या अवस्थेत स्ट्रेस नाही घेतला पाहिजेस। तू तू शांत हो, तू आराम कर। मी डॉक्टरांना बोलवतो, आराम कर तू। नाही नाही नाही, तू आधी बाबांकडे जा, बाबांना तुझी जास्त गरज आहे। नाही अगं, मग तुझ्याजवळ कोण असणार? मी थांबतो तुझ्याजवळ। नाही नाही, मी ठीक आहे रे, ठीक आहे मी। तू बाबांकडे जा आधी। नक्की? हो हो। काळजी घे। देवा, हे काय होऊन बसलंय? पप्पाने हे काय करून ठेवलंय? हा बोल। मग हा केवढा मोठा प्रॉब्लेम झालाय, तू सांग आता मला काय करायचंय आपण? मी तुला सांगते मम्मा, मी खोटं बोलून बोलून थकलीये ग आता। मला एक सांग, तू जे काही वागलीस त्याच्याबद्दल तुला कोणी काही बोललं नाहीये ना? म्हणजे तू जे खोटं बोललीस ते अजून कोणाला काही कळलं नाही ना? कोणी अविश्वास नाही ना दाखवलेला तुझ्यावर? अजून तरी नाही आलाय बाई, कसं बस सगळं सावरून घेतलंय मी। गुड। मी त्यांना सांगितलं तू जे काही केलंय मला काहीच माहिती नव्हतं, कम्प्लिटली तुझी चूक आहे म्हणून। ठीक आहे ठीक आहे, पण हे बघ, आता एक महत्वाचं काम करायचं। काहीही कर, पण त्या ठाकूरांच्या घराचे पेपर्स माझ्यापर्यंत पोहोचव। हे बघ, हे शेवटचं काम कर बच्चा। घराचे पेपर्स ना माझ्यापर्यंत पोहोचलेच पाहिजेत। एक मिनिट मम्मा, अगं कसं शक्य आहे हे? काय बोलतेस तू? हे घरातले आता केवढे अलर्ट झालेत। नाही नाही नाही, त्यांनी जर मला पकडलं ना तर ते हाताला धरून मला पण बाहेर काढतील। अगं, मी आता हे चक्कर यायचं नाटक केलं ना, म्हणून त्यांनी मला वर आणून आराम करून देतात तरी, आणि म्हणून मी तुला फोन करू शकलीये। नाही ग मम्मा, नाही, शक्य नाहीये। आता काहीतरी खोटं कारण सांगून मी अखिलला खाली पाठवलंय। तू डॉक्टरांना घेऊन येतोय आता। काय? कुठल्या डॉक्टरांना? आपल्याच ग, ज्यांच्याकडे आपण सोनोग्राफी केली। थँक गॉड। नाही नाही नाही, अगं दुसऱ्या कुठल्या डॉक्टरांना बोलवलं असतं ना तर तपासण्या झाल्या असत्या आणि सगळं पितळ उघडं पडलं असतं। आयडिया, एक काम कर बच्चा, हे बघ मी त्या डॉक्टरशी बोलते, तू काहीही करून घराची डॉक्युमेंट्स तिच्याकडे दे, ती पोचतील माझ्याकडे। डोंट वरी। अगं ठीक आहे, देते मी कसं बसं मॅनेज करून। बाय। बापरे, जयश्री ठाकूर, आता बघच तुझ्या घराला मी कसा सुरुंग लावते ते। माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही अजूनही। विशाखा इतकी आतल्या गाठीची असेल असं नव्हतं वाटलं। तिचं काय घोडं मारलं होतं म्हणून असले खोटे आरोप केले तिने माझ्यावर। तिच्या लग्नाचं ठरत होतं तेव्हा त्या स्थळाने काय चौकशी केली ते त्यांचं त्यांना माहिती, मला याच्यातलं काहीच ठाऊक नव्हतं। मी माझ्या तोंडातून एक शब्दही सांगितलेला नाहीये कोणाला, पण ते वैर मनात ठेवून तिने माझ्या घरच्यांना, तुम्हा सगळ्यांना त्रास दिला, त्याचं खूप वाईट वाटतंय मला। नाही प्लीज शांत होता, जितका जास्त विचार करशील ना तेवढा जास्त त्रास होईल। आपण समोरच्याचा स्वभाव तर नाही बदलू शकत ना, पण ऍटलीस्ट आपलं मन तर शांत ठेवू शकतो। आहे रे आकाश, मला ना माणसं ओळखताच आली नाहीत।
ज्या माणसांवर विश्वास ठेवला, त्यानं जीवाभावाचं मानलं, त्या माणसानेच केसाने गळा कापलाय माझा. विशाखा घरी यायची तेव्हा किती गोड बोलायची, पण तिच्या मनात एवढा कडवटपणा भरला असेल असं नव्हतं वाटलं. मला तिचा खरा चेहरा कधी दिसलाच नाही रे. डोळे झाकून विश्वास ठेवला होता मी तिच्यावर. गुरु आता म्हणाल्यात तेच बरोबर होतं. देवाने माझ्या कर्मांची शिक्षा दिली मला. आई बस आता. बस करत डोकं शांत ठेवून थोडा आराम कर. बाबांची पण तब्येत ठीक नाही, त्यांची काळजी घ्यायची तुला. डॉक्टर आले का बघून येतो. दादा मला बोलायचं होतं. बोल ना. कुठल्या तोंडाने बोलू, पण खूप चुकीचा वागलोय मी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही, तुझ्यावरती अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केली आहे मी. तू आज व्हेरिफिकेशन केलं नसतंस तर हा सगळा प्रकार पुढे आलाच नसता. काय झालं असतं मग आपलं? मी पण काय मूर्ख आहे ना? तुला काही न सांगता, तुला काही न विचारता डिसिजन्स घेत गेलो मी. तरी मला भास्कर दादा सांगत होता वेळोवेळी चुकते तुझे म्हणून, पण मी त्याचंही ऐकलं नाही. आणि आज जेव्हा तुम्हाला कळलं की माझ्या चुकीमुळे खूप मोठा फटका बसणार आहे आपल्याला, तेव्हाही तुम्ही मग बस बस. अखिल, तुम्हाला हे सगळं क्लिअरली सांगितलं असतंस ना तर ही वेळ आलीच नसते. आपण सगळ्यांनी मिळून व्हेरिफिकेशन केलं असतं. पण तूच भास्कर दादा बोललास की ही गोष्ट तुझ्यात आणि त्याच्यात राहते. दादा सुद्धा मला का बोलला? कारण त्याला त्या क्लायंटवरती विश्वास नव्हता. त्याला आपलं नुकसान नाही करायचं होतं म्हणूनच ना. तू एकदा जरी मला विश्वासाने सांगितलं असतं ना, मी स्वतः तुला गाईड केलं असतं. अरे आपण मिळून त्या पैशांची व्यवस्था केली असती. पण हे सगळं कधी? जर तू क्लायंट वर्थ असता तर. एनिवे, जे होतं ते भल्या करताच होतं. चुकांमधूनच माणूस शिकतो. आणि तू एवढी मेहनत घेतलीस ना, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. मी आहे, मी नेहमी आहे तुझ्या पाठीशी. काय? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.